मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार आहे। 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होणार आहे। मुंबईत महापौर आणि विरोधी पक्षनेतेपदही महिलेकडेच आहे। विरोधी पक्षनेतेपद 2000 सालापासून अस्तित्वात आलं। गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी एक महिला विराजमान होणार आहे। आतापर्यंत काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेत्याचं पद प्रथमच शिवसेनेकडे जाणार आहे। तर गणेश खणकर हे सभागृह नेते होणार, तर वैधानिक समित्यांच्या निवडीकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात ते। भाग्यश्री, नक्कीच खरं तर आपण बघितलंय शुभम, या आधी जी कायमच विरोधी पक्ष नेते पद जे होतं ते काँग्रेसकडे होतं आणि भाजप आणि शिवसेना कायमच महापालिकेमध्ये सत्तेवर होतं। यावेळी पहिल्यांदाच असं झालेलं पाहायला मिळतंय की काँग्रेस कडे न जाता हे पद जे आहे ते शिवसेनेकडे आलेलं आहे। त्याचं कारण जर बघितलं तर भाजपनंतर सगळ्यात मोठा दुसऱ्या नंबरचा पक्ष हा शिवसेना उद्धव ठाकरे गट ठरलेला पाहायला मिळतोय। जवळपास 65 नगरसेवक त्यांचे जे आहेत ते निवडून आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पद जे आहे ते किशोरी पेडणेकर यांना आज जाहीर होणार आहे आणि त्याचबरोबर त्या गटनेत्या देखील आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या। त्यामुळे आणि याआधी त्यांना महापौर पदाचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे। कोविडमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं कायमच कौतुक केलं जातं आणि त्यांनी केलेलं एकंदरीत काम बघितलं तर त्या विरोधी पक्षनेते पदासाठी नक्कीच उत्तम काम करतील असं देखील त्यांच्या पक्षामधनं सांगण्यात येतंय। त्यामुळे आज विरोधी पक्षनेते पद जाहीर करताना किशोरी पेडणेकर यांचं नाव जाहीर होणार असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी भाग्यश्री, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।